जय गुरु सर्वांना. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. काल कोणतरी ते ह्या पाठाचं पीडीएफ ठेवण्याबद्दल विचारलं होतं, तर पीडीएफ आहे ठेवलेली आहे तिथे. लिंक पण सकाळी मी शेअर केली. तर कुणाला जर ते काढून प्रिंट काढून अभ्यास करत असेल, ॲडव्हान्स अभ्यास करत असेल तरी करू शकता. आणि हा पाठ आपला बहुतेक उद्यापर्यंत संपू पण शकतो. त्यानंतर 6वा पाठ आपण सुरू करू शकतो. या साधारणपणे ही जी स्पीड आहे हे तुम्हाला जास्त वाटतंय का ठीक आहे? समजतंय का? बरोबर आहे. ठीक आहे ना, म्हणजे असं खूप घाई करतोय आपण असं वाटत नाही ना. या या वेगाने गेलो आपण तर माझ्या अंदाजाने 10 मे पर्यंत आपण सगळं संपवावं. आणि मेच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण मग प्रारंभची परीक्षा घेऊ शकतो. आणि मे बी मे अखेरपासून प्रवेशची परीक्षा अभ्यास आपण सुरू करू शकतो. एक टेंटेटिव्ह प्लॅन डोक्यात आहे. आपण सगळे मिळून आणि सरांशी बोलून ठरवू त्यावरती पुढे काय करायचं. चालेल सर, आपण. हा. बाळभूत परीक्षेचा हो, म्हणजे ते निकाल उत्सुकता आहे फक्त रिझल्ट. चेकिंग झालंय जवळचं ते. अच्छा. तर एक 10-12 पेपर्स राहिले तेवढे पाहून ते मे बी पुढच्या आठवड्यामध्ये होईल डिक्लेअर. आणि सगळ्यांचा चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यांनी छान लिहिलेलं आहे. आणि बहुतेक सगळे मला वाटतं ते 45च्या आसपासच आहेत सगळे, 45 to 50. त्यामुळं तो प्रॉब्लेम नाहीये. परीक्षेचा ओके. रिझल्ट हा काही विषय नाही वाटत. फक्त आता आपण संस्कृतमध्ये पुढे कसा जाऊ शकतो याचा प्लॅन करू आपण, भाषेचा, किंवा थोडंसं संभाषण आपण करू शकतो का संस्कृतमध्ये. वर्गामध्ये आपण मराठीच बोलतो, कारण ते अजून तेवढी आपल्याला सवय नाहीये संस्कृत बोलण्याची. बघू आता एक आणखी 1-2-3 महिन्यानंतर आपण लहान लहान वाक्य बोलू शकतो का, बघू आपण प्लॅन. किंवा संस्कृत संभाषणाकरता अजून एखादा अर्ध्या तासाचा वेगळा ठेवायचा का, सरांना विचारून बघू आपण एक वेगळा क्लास की त्यामध्ये पूर्णपणे आपण संस्कृत संभाषणच ठेवायचं. असं होऊ शकतं का? चल बघूया, पुढे प्लॅनिंगचा भाग येतो. आजचं आपण सुरू करूया, काही दुसरा इश्यू नसेल तर. आणि मी काल ते एक विचारलं होतं वाक्य, कृपणम कुलम नाशम गच्छती. त्याचं विश्लेषण करून मी ग्रुपवर ठेवलं होतं, बघितलं असेल ते. तर माझी विनंती अशी आहे की अशा प्रकारचं विश्लेषण तुम्ही वहीमध्ये आपल्या करत जा प्रत्येक वाक्याचं. म्हणजे आपल्याला ती सवय लागेल. आणि मग आपण जे आज लिहिलेलं विश्लेषण आहे, तुम्ही जेव्हा 1-2 महिने परत बघाल त्यावेळेला ते बरोबर आहे की नाही हे पुन्हा एकदा बघू शकतो आपण, की आज आपण ज्याला कर्म म्हणतो ते खरंच कर्म आहे का, ते खरंच करता आहे का, आपण ज्याला ते अमुक क्रियापद म्हटलं तसं खरं आहे का. म्हणजे आपली प्रगती आपण किती किती करत गेलो याचा आपल्याला अभ्यास करता येतो. प्रत्येक वाक्याचं अशा प्रकारचं अनालिसिस, विश्लेषण आपण करायला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल ते ना? नसेल बघितलं तर बघा तुम्ही ते, की त्या टेबलमध्ये तसं प्रत्येक शब्दाचं रूप काय आहे ते आपण लिहायचं. चालेल. हो, बघितलं बघितलं. हो ना, हा, थँक्यू. तर आपण हे पत्र इथे बघितलं, अहम पुराणम पत्रम लेखिष्यामी, या वाक्यापर्यंत काल बहुतेक घेतलं आपण ते, का पुढे घेतलं असेल एखादा. मी जुनं एक पत्र लिहीन. आणि इथे हे पण झालं वाटतं पुढे आपलं, सह एकम नवीनम कार्यम करिष्यती. तो एक नवीन काम करेन. याच्यामध्ये अजून एक करायचं की आता समजा आपल्याकडे आता पीडीएफ आहे, तर पीडीएफ मधलं मराठी वाक्य बघून मराठी वाक्याचं भाषांतर काय होऊ शकतं, आपण एक रफ कागदावर आपल्याला लिहायचं वहीमध्ये. आणि मग ते यामध्ये दिलेलं वाक्य कसं आहे, आपण लिहिलेलं वाक्य कसं आहे, याचं एक तुलना करून बघायची. आणि आपल्या याच्यात काय कमी आहे किंवा काय जास्त लिहिलं आपण, काय चुकीचं लिहिलं, किती बरोबर लिहिलं, एक असेसमेंट आपण एक करत द्यायची, एक रोज 5-10 वाक्य लिहून. म्हणजे आपल्याला त्याची सवय होते. चालेल. हे सह एकम कार्यम करिष्यती हे झालं. पश्यामी जले नीलकमलम.
म्हणजे अहम पश्यामी जले म्हणजे पाण्यामध्ये, सप्तमी नीलकमलम, निळ कमळ बघतो. विशाला पाठशाला तत्र असती. पाठशाला हे स्त्रीलिंगी आहे आणि विशाल हे त्याचं विशेषण आहे. पण पाठशाला स्त्रीलिंगी असल्यामुळे त्याचं विशाला झालं. विशाला पाठशाला तत्र असती, मोठी शाळा तेथे आहे. आता ही जी दोन वाक्य आहे मोठी, ही कोणतरी वाचा. पहिलं वाक्य वैशालीताई. पहिलं एकूण म्हणजे हे 16 एकोणीस 16 एकोणीस 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 सॉरी वाच्याला बालिका किमपि गृहकार्य न करोति. बडबडी मुलगी काही सुद्धा घरकाम करत नाही. सो वाच्याला करत नाही म्हणजे हे प्रेझेंट टेन्स आहे. हो. वाच्याला हे विशेषण आहे. बालिका स्त्रीलिंगी एक वचन. विभक्ती एकवचन. नाही, बालिका बालिका हे एक वचन. अच्छा, एक वचन. किमपि म्हणजे काही सुद्धा हे अव्यय आहे. गृहकार्य सुद्धा अव्यय आहे. आणि न करोती करत नाही हे संपूर्ण क्रियापद आहे. किंवा न हे सुद्धा अव्यय आहे आणि करोती हे क्रियापद आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. करेक्ट आहे. आता मागे आपण बघितलं होतं की किमपि हा जे शब्द आहे, किम अपि काहीही, हे साधारणपणे नकारात्मक असतं. म्हणून जेव्हा जेव्हा किमपि येतं तेव्हा आपण बघायचं कुठेतरी न आहे का वाक्यामध्ये. इथे दिसतं आपल्याला की किमपि न करोती, अजिबात करत नाही. काय करत नाही? गृहकार्यम. इथे अनुस्वार पाहिजे होता, तो राहिला इथे. वाचाला बालिका किमपि गृहकार्यम न करोती. वाचाला म्हणजे जी बरोबर करते, जी बोलते मुलगी खूप. जी मुलगी बोलते, जी असं नाही म्हटलं त्यांनी, पण बरोबर करणारी मुलगी गृहकार्य अजिबात करत नाही. ओके, काही सुद्धा. थँक्यू. स्नेहलताई. विज्ञा बालिका सर्वं गृहकार्यं करोति. या. शहाणी मुलगी सगळे घरकाम करते. हम्म. बालिका हे कर्ता आहे. ओके. प्रथमा एक वचन. राईट. विज्ञा हे त्याचं विशेषण आहे. राईट. म्हणून ते पण प्रथमा विभक्ती एक वचन मध्ये आलं. हो. सर्वम सर्वम सर्व हे अव्यय वाटत नाहीये. अव्यय आहे का ते? ते बदलतच असं. सर्वम गृहकार्यम हे त्याचं विशेषण गृह झालं, गृहकार्याचं. हा, गृहकार्यम हे कर्म आहे हम्म. आणि सर्वम हे त्याचं विशेषण आहे. हम्म. आणि करोती हे प्रथम क्रिया- पुरुष एक वचन आहे. वर्तमान काळातलं वर्तमान काळातलं एक वचन आहे. क्रियापद. सर हे हा. 17व्या वाक्यामध्ये नील कमलमच येईल का नीलम कमलम येईल? नाही, नीलकमलम. अच्छा, हे नीलच कारण आहे. बाकी सगळ्या उदाहरणांमध्ये कृष्णेन कंदुकेन तसं हो. केलेलं म्हणून विचारलं. नाही, हे नीलच येईल. ते नीलम नाही, ते नीलम कमलम ओके. नाही. कारण कसं ओके. ह्याचं ग्रह कार्याला करतो. इथे काय पश्यामी, हा पश्यामी, काय पश्यामी नीलकमलम. ऍक्च्युअली नीलकमळ हा एकच शब्द आहे, म्हणलं चालतो. निळकमळ वेगळं असं त्याला म्हटलं ठीक आहे, तर विशेषण आहे त्याचा नीलकमळचं. अच्छा, कमळाचा निळ्या रंगाचं कमळ असं म्हणजे प्रत्येक वाक्य तेव्हा तेव्हा काय आहे तसं करावं लागेल. असा एक नियम लावून चालू शकत नाही असं. नाही, सगळीकडे नाही लागू शकत असं. बरोबर. ठीक आहे. हो. सर, मी चुकून गृहकार्याला अव्यय म्हटलं होतं. नाही, ग्रहकार्य अभियान आहे. 19 मध्ये. हा, ते ऍक्च्युली कर्म येते. हा, काय करते गृहकार्य हो का? हा, किंवा काय नाही करत येस गृहकार्य. करेक्ट. जेव्हा जेव्हा कायचं उत्तर आपल्याला जे काय येईल ते तो कर्म, आणि कोणचं उत्तर जे काय येईल ते करता. आता 20व्या वाक्यामध्ये ज्ञ विज्ञा हे ते ज्ञ आहे याच्यामधलं संस्कृतमध्ये. ते ज्ञ म्हणजे ज्ञानाशी संबंधित आहे. ज्ञ म्हणजे ऍक्च्युअली हे ज्ञ हा संस्कृतमधला शब्द नाहीच आहे मुळामध्ये. ते ज्ञ असं उच्चार करतात त्याचा. आता ते प्रघात पडलेलं ते विज्ञा झालेलं आहे. ते विज्ञान जे आहे ते म्हणजे विशेष ज्ञान असलेली बालिका म्हणजे शहाणी मुलगी असं मराठीमधलं आपण घेतो त्याला.
विज्ञा बालिका सर्वम गृहकार्यम करोति. 19 वाक्य सुद्धा गृहकार्यमच आहे. ते करेक्शन करून मी टाकतो परत त्याला. आता हे जे क्रियापद आहे हे आपण एक 5-5 क्रियापद वाचूयात. सुरुवात सोनाली सुळे मॅडमपासून करूया. पठसी, पठिष्यसि, गच्छन्ति, गमिष्यन्ति. अच्छा, गमी होतं का त्याचं? गच्छन्तीचं गच्छामः, गमिष्यामः, गच्छसि, गमिष्यसि, वादामः, वदामः, वदामः, वदिष्यामः, ओके, वदन्ति. नाही पुरे मॅम, पुरे. पठसी, त्वम पठसी हे वर्तमान काळ आहे. पहिला भाग जो आहे तो निळ्या अक्षरातला पूर्ण वर्तमान काळाचा आहे. त्वम पठसी, त्वम पठिष्यसि, तू वाचतोस, तू वाचशील. सह गच्छन्ति, सह नाही, ते गच्छन्ति, ते गमिष्यन्ति. बहुवचनीय गच्छन्ति, ते गच्छन्ति, ते गमिष्यन्ति. वयम गच्छामः, वयम गमिष्यामः. त्वं गच्छसि, त्वं गमिष्यसि. वयम वदामः, वयम वदिष्यामः. तर हे वर्तमान काळ आणि भविष्य काळामध्ये क्रियापदाचं स्वरूप कसं बदलतं हे आपण तुलनात्मक जर बघितलं तर आपल्याला जाणवतं इथे कशा प्रकारे बदलू शकतं ते. ओके, रवींद्र जोशी साहेब. वदन्ति, वदिष्यन्ति. सहा वदन्ति, नाही, ते वदन्ति. ते वदन्ति, ते वदिष्यन्ति. वदिष्यन्ति, पतसि, पतिष्यसि. त्वं पतसि. त्वं पतसि, त्वं पतिष्यसि. अहं वयं. वयं पतामः, वयं पतिष्यामः. राईट, व्हेरी गुड. पुढे 2 अजून. लिखसि, लेखिष्यसि. त्वं लिखसि, त्वं लेखिष्यसि. राईट. अहं लिखामि, अहं लेखिष्यामि. राईट, व्हेरी गुड. छान, चांगलं केलंय. सह वदंती, सह नाही, ते वदंती आपल्या तोंडामध्ये पटकन सहज येतं एकदम. ते वदिष्यन्ति, ते वदिष्यन्ति, ते वदन्ति, ते वदन्ति, ते वदिष्यन्ति. त्वं पतसि, त्वं पतिष्यसि. जेव्हा अंती असतं ना इथे, ते अंती आलं की हे बहुवचन आहे आणि सी असतं. साधं कसवा म्हणलं शसी, अर्ध पोटपुड्या श आणि सी असतं, ते जेव्हा वर्तमान भविष्य काळातलं एक वचनी. मह असलं की ते उत्तम पुरुष. वयम पतामह, वयम पतिष्यामः बहुवचनी. त्वं लिखसि, त्वं लिखिष्यसि. अहम लिखामि, अहम लिखिष्यामि. ओके, राजेंद्र कोलेकर साहेब. हो, करोमी. अहं करोमि, अहं करिष्यामि. राईट. ते कुर्वन्ति, ते करिष्यन्ति. आणि वयं कुर्मः, वयं करिष्यामः. वयं कुर्मः, वयं करिष्यामः. अहम् आगच्छामि, अहम् आगमिष्यामि. येस, व्हेरी गुड. छान. फक्त इथे हे कुर्मः, क्रूचं जे आहे, वयं कुर्मः आम्ही करतो, वयं करिष्यामः आम्ही करूत भविष्यकाळ. हा एक बदल लक्षात ठेवायचा. आणि दुसरं आपण जर मागे बघितलं ते लिखसी आणि लेखिष्यसी, लिखामी आणि लेखिष्यामी. बाकी सगळे या ठिकाणी पठिष्यामी, गमिष्यामी असं आहे. फक्त इथे
लेखिष्यसि लेखिष्यामि. बाकीचं करी 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 म्हणजे जो पहिला अक्षर जसं असेल तसंच ते इथे प इथे प इथे ग असंच राहिलेलं आहे. फक्त लीचं इथं ले झालाय, हा फरक आहे. आणि वयम कुर्मः, वयम करिष्यामः, हा बदल वयमच्या मध्ये झालेला आहे क्रू धातू करता. ओके. आता हे अभ्यासाकरता इथे आहे, पण आपण याचं प्रॅक्टिसच करू. टेबल दिलाय. अशोकः रमेशः सुरेशः वीणा प्रतिदिनम उपवनम गृहम पठती लिखती गच्छती पश्यती क्रीडती. आता इथे उत्तर पण दिलेली आहेत, आपण फक्त ती वाचण्याची प्रॅक्टिस करूया. माधुरी कुलकर्णी मॅम, हे जे अलीकडचं ना अशोकः, हा हे वाचा. अशोकः प्रतिदिनं पठति. नाही, पुस्तकम पठती. अच्छा, खालची वाक्य वाचा तुम्ही. वाक्य तयार केली का इथली? हे दिले ना 1 2 3 4 5. अशोकः प्रतिदिनं पुस्तकं पठति. व्हेरी गुड. रमेशः प्रतिदिनं श्लोकः पठति. व्हेरी गुड. सुरेश प्रतिदिनं वृत्तपत्रं पठति. सुरेश नाही मॅम, सुरेशः. सुरेशः. वीणा प्रतिदिनं भगवद्गीतां पठति. अशोकः प्रतिदिनं उपवनं पठति. राईट. आता तुम्ही इथं बघितलं असेल की हे जेवढे पुल्लिंगी सगळ्यांना विसर्ग आहे, फक्त वीणाला विसर्ग नाहीये. म्हणजे पुल्लिंगी असेल तर त्याच्या नाव जर असेल त्याचं, त्या नावापुढे विसर्ग लावणं आवश्यक आहे आणि स्त्रीलिंगीमध्ये लावायचा गरज नाही. इथे प्रत्येक ठिकाणी प्रतिदिनम वापरलेलं आहे. हा बोला काय. वृत्तपत्रम आहे, तो म हलंत नाही येणार ना, त्र वर टिंब येईल ना. हा, टिंब यायला पाहिजे होतं, अनुस्वार यायला पाहिजे होता, पण ते त्यांनी केलंच. ठीक आहे. प्रतिदिनम हे अव्यय वापरलेलं आहे. काही काही वेळेला आपल्या वाचण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये प्रतिदिने येतं. प्रतिदिने हे योग्य नाहीये. प्रतिदिनम म्हणजे रोज. हे दिनम, दिनम हेच त्यातलं अव्यय आहे आणि त्याला पुन्हा प्रति उपसर्ग लागून प्रतिदिनम रोज असं झालेलं आहे. मग पुस्तकम पठती, श्लोकः पठती, वृत्तपत्रम पठती, भगवद्गीतां पठती, उपवनम पठती. आता ऍक्च्युली पाहिलं तर इथे उपवनम हे योग्य नाहीये, उपवने पठती पाहिजे. कारण काय, बागेला जाताना वाचणार नाही कोणी, बागेत जाऊन वाचणार ना. तर अशोकः प्रतिदिनम उपवने पठती असं व्हायला पाहिजे. श्लोकः हे जे आहे ते पुल्लिंगीच आहे, बाकी याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. ओके. इरा होतोय का चालू? इरा नाही वाटत. गिरीश देशपांडे, हा झाला का? ओके. हा, हो सर, एकदा सांगा ना कुठून करायचं वाचायचं. हे उजवीकडचं जे ना, हे अशोकः प्रतिदिनम दैनिकम लिखती. हो, अशोकः प्रतिदिनं दैनिकं लिखति. अर्थ पण सांगायचा आहे का सर? सांगितलं चांगलंच आहे, सांग. अशोक दररोज दैनिक म्हणजे त्याला दैनिकच म्हणू आपण. पेपर येतो ना रोज आपल्याकडे, न्यूज वृत्तपत्र, त्याला दैनिक म्हणतात. दैनिक म्हणजे रोजचं किंवा रोज लिहितो. दैनिकम लिखती म्हणजे हा दैनिक लिहितो. अशोक दररोज दैनिक लिहितो. दैनिक लिहितो. पुढचं पण वाचायचं. हो हो, 5 घ्यायचे. हा. रमेशः प्रतिदिनं पत्रं लिखति. रमेश दररोज पत्र लिहितो. ओके. सुरेशः प्रतिदिनं पुस्तकं लिखति. सुरेश दररोज पुस्तक लिहितो. वीणा प्रतिदिनं संस्कृतं लिखति. वीणा दररोज संस्कृत लिहिते. सुरेशः प्रतिदिनं लिखति. सुरेश दररोज लिहितो. व्हेरी गुड, छान, नाईस. गिरीश देशपांडे साहेब. अशोकः प्रतिदिनं उपवनं गच्छति. राईट. अशोक दररोज ते उपवने पाहिजे.
गच्छति ते ते नाही, उपवनात उपवने जातो. नाही, उपवनं बरोबर आहे. जातो ना तो, जाण्यापुरतं ठीक आहे. उपवनाकडे जातो. हा, जातो. बागेला जातो. बागेकडे जातो. हम्म. रमेशः प्रतिदिनं प्रातःकाले न- नगरे गच्छति. रमेश दररोज सकाळी नगरे किंवा शहराला गावी जातो. गावी जातो, शहराला जातो. नगरात इथे पण जातो. नगरम चाललं असतं. हा, कारण उपवनम लिहिलं तर त्याप्रमाणे ते उपवनं पण चालतं तर नगरम मग लिहिलं. नगरम पण चाललं पाहिजे. प्रातःकाली हा. सप्तामी, वरती प्रतिदिनमच हा. घ्यायला पाहिजे, कारण ते अव्यय आहे, ते बदलत नाही. अच्छा. ओके. सुरेशः प्रतिदिनं कार्यालये गच्छति. सुरेश दररोज कार्यालयात जातो. वीणा प्रतिदिनं पाठशालां गच्छति. वीणा दररोज पाठशाळेमध्ये जाते. ओके, थँक्यू. अश्विनी मॅम. अश्विनी ताई. नीलिमा चव्हाण मॅम. अशोकः तव गृहं पश्यति. अशोक तुझं घर बघतो. व्हेरी गुड. रमेशः तुभ्यं गृहं पश्यति. रमेश जी. तुमचे घर बघतो. सुरेशः प्रतिदिनं उपवनं पश्यति. सुरेश रोज उपवन बघतो. बाग बघतो. वीणा उपवने गृहं पश्यति. वीणा बागेत घर बघते. हे वाक्य तेवढं योग्य नाही ऍक्च्युअली ते. उपवने म्हणजे सप्तमी परत. हा, सप्तमी आहे, पण त्यातून अर्थ काय घ्यायचा? बागेत घर बघते. ठीक आहे. बागेतून उपवन असं पाहिजे, म्हणजे बागेतून असेल तर मग पंचमी पाहिजे होते इथे. ठीक आहे, चालते. ओके, राईट. आनंद जोशी सर. आनंद जोशी होतो का फोन चालू? हा, हे खालचं. अशोकः प्रतिदिनं सायंकाले उपवने क्रीडति. अशोक दररोज संध्याकाळी बागेमध्ये खेळतो. बागेत खेळतो. राईट. रमेशः तव गृहे क्रीडति. रमेश त्यावेळी नाही, घरामध्ये तुमच्या घरात. तुझ्या घरात. रमेश तुझ्या घरात खेळतो. सुरेशः तव गृहस्य पुरतः क्रीडति. सुरेश तुझ्या घराच्या पुढे, समोर, पुढचं म्हणजे पुढे खेळतो. वीणा तव गृहस्य उपवनस्य पृष्ठतः क्रीडति. वीणा तुझ्या घराच्या उपवना बागेच्या पाठीमागे खेळते. म्हणजे घराच्या मागे बाग आहे, बागेच्या मागे खेळते असं. थँक्यू. राईट. अशोकः प्रतिदिनं सायंकाले उपवने क्रीडते. हे सोपं वाक्य आहे. रमेशः. तर हे दोन शब्द नवीन आले ना, पुरतः आणि पृष्ठतः. त्याचे अर्थ पुरतः म्हणजे पुढे का? ऍक्च्युअली आपल्याला येईल रे, पुरस्तात आणि पुरस्तात आहे, पण पुरतः नव्हतं आलं ना. हा, ते म्हणजे पुरस्तातच आहे ना ते. हो, पूर जे आहे ते समोर. पूर म्हणजे समोर आणि पृष्ठ म्हणजे पाठीमागे. ओके. असं. ओके. त्याच्यावरून मग वेगवेगळे शब्द तयार होतात. पुरस्तात तयार झालं, पुरतः तयार झालं, पृष्ठ असं, अधस्तात खाली, हे कोणत्या बाजूला असतं. तुभ्यम पण. तुभ्यम, हा, हे पण वेगळं आलं. त्याचं पुढच्या पाठामध्ये येईल आपल्याला त्याचं काय म्हणतात त्याला, विभक्ती येईल पुढे आपल्याला. अशोकः प्रतिदिनं सायंकाले उपवने क्रीडति. संध्याकाळी बागेत खेळतो. रमेशः तव गृहे क्रीडति. तुझ्या घरी खेळतो.
सुरेशव तव गृहस्य पुरतः क्रीडती. तर पुरतःच्या मागे नॉर्मल पुरत हे दिशा दाखवणार असतं, ते साधारणपणे षष्ठी असते. ह्याच्या त्याच्या, याच्या मागे, याच्या पुढे, याच्या वर, याच्या खाली. त्यामुळं हे स्यवालं षष्ठी असतं. म्हणून इथे गृहस्य पुरतः किंवा गृहस्य पुरस्तात हे पण चाललं असतं. पुरस्तात लिहिलं तरी आणि पुरतः लिहिलं तरी अर्थ एक असतं. तव गृहस्य पुरतः क्रीड, तुझ्या घराच्या समोर खेळतो. वीणा तव गृहस्य उपवनस्य पृष्ठतः क्रीडती. हे 2 वेळा 2 षष्ठी वापरल्याने. घराच्या उपवनाच्या मागे. आता घराची जी बाग आहे त्या बागेच्या मागे. कोणती बाग? घराची बाग. म्हणजे ही काही सार्वजनिक बाग नाही, घराची बाग आहे, त्याच्या मागे खेळते, असं त्याचा अर्थ. एक 2-3 शब्द 3 शब्द आपण या ठिकाणी नवीन त्याचा प्रयोग बघितला इथे. आता हे जरा आपण हे आधीच जरा उच्चाराचं मला सांगायचं होतं, आठवलं म्हणून सांगायचं होतं. हो बोला बोला. त्या वेळेला कसं ते केवढं रस्व दीर्घाचं आम्हाला असं शिकवलं. एक्झाम्पल सेकंड आहे, समजा कसं वाचायचं. रमेशः प्रतिदिनं प्रातःकाले नगरे गच्छति. तर हा गच्छती आणि गच्छती अशी जीभ अशी थोडीशी खेचायला लागते. हो 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 मायनोट आम्हाला शिकवलंय. वेराज आता हे शेवटचं ते वाचलं. वीणा तव गृहस्य उपवनस्य पृष्ठतः. क्रीवर जोर द्यायचा आणि तीला खेचायचा. म्हणजे आम्हाला ते रहाटगाडग ज्यांना माहित असेल त्याचं एक्झाम्पल दिलं होतं, किंवा ते ताक घुसळतात ना तसं. ते कसं सोडायचं आणि कसं खेचायचं इतकं म्हणजे अॅनिमेटेड आम्हाला शिकवलं होतं. ही 83 सालची गोष्ट आहे. नाही बरोबर आहे. म्हणजे ते असं म्हणजे इतकं मायनोट आहे मध्ये आहे. दीर्घ आणि ह्रस्व उच्चार जो आहे, क्री म्हटलं की ते क्रीच आलं पाहिजे, ते क्री नाही आलं पाहिजे. आणि ती तो खेचला पाहिजे, त्याच्यामुळे क्रीड ती जो आहे तो रस्व झालं पाहिजे. आता नॉर्मल आता आपण शिकतोय त्याच्यामुळे आपण वाचतो क्रीडती. ती असं सोडून नाही द्यायचा, तो 2 मात्रा होतात. बरोबर, त्याची 5 मात्रा झाली पाहिजे, असं ते म्युझिकच्या आठवलं म्हणून सांगितलं. म्हणजे आपणच पुढे पुढे जाऊ तसं, पण माझ्या डोक्यात ऑलरेडी वाचताना अगदी रस्व दीर्घ खूपच पर्टिक्युलर असं आम्हाला शिकवलं होतं. आणि हे क्रीडती वगैरे हा शब्द जो आहे ना, याच्यात लिहिताना पण परीक्षेमध्ये सांगितला परवा मी तुम्हाला की बराच चुकला येतो. तर क्रीड बहुतेकांनी रस्व लिहिलंय. तर क्रीचं क्रीडती मधलं क्रीड शब्द, क्रीड धातू जो आहे त्यातलं क्री नेहमी दीर्घ आहे. आणि आपण मराठीमध्ये जरी समजा क्रीडा लिहिताना काही काही लोक लिहितात रस्व, पण ते तिथं सुद्धा मराठी सुद्धा क्री हे दीर्घच आहे. क्रीडती, क्रीडतीचं ती हे नेहमी इतर जेवढे क्रियापद आहेत सगळे जे ती अंती असलेले ते सगळे रस्व आहेत. त्यामुळे क्रीचा उच्चार क्रीडती, क्रीडती असं क्रीचा उच्चार स्पष्टपणे दीर्घ झाला पाहिजे आणि तीचा उच्चार स्पष्टपणे ह्रस्व झाला पाहिजे. आता बोलण्याच्या ओघात आपण बोलून जातो क्रीडती, पण क्रीडती नाही, ते क्रीडती. जो संस्कृत मधला तज्ञ असेल तो बरोबर ते ओळखतो. आपण ओरल एक्झाम असायची ना त्यावेळेला. येस तोंडी परीक्षा ना, त्याच्यामध्ये काय अशी फक्त वाचायची असायची सेम, आणि मग त्याच्यामध्ये ते करेक्ट करायचे की नाही हा रस्व दीर्घ नीट लक्ष द्या, इथे थांबलं पाहिजे, इथे खेचलं पाहिजे. म्हणून ते त्यांनी त्या खेचण्याची आणि सोडण्याची जीभ सुद्धा त्या राटाच्या दोरीसारखी ओढायला लागते किंवा उदाहरण तसं देऊन केलं. आणि श आणि श त्याचं पण कायम पर्टिक्युलर होते. भाषा नेहमी भाषा असंच असतो ना, शहामृगाचा समोर येतो श, दात आणि समोरचा भाग असतो तो टाळूचा. ते पण आम्हाला खूप त्यांनी पर्टिक्युलर शिकवलं. तो टाळूच्या वर येतो श. म्हणजे भाषा म्हणायचं ते सुद्धा भाषा असंच म्हणायचं. भाषा आपण भाषा म्हणतो, तो चुकीच आहे. जसं लहान न आणि मोठं न जे आहे, न नळाचा समोर येतं जीभ आपली, आणि न पुण्याच्या माणसाला जमेल पटकन ते न पाणी, ते जीभ आपली टाळूला वर लागली पाहिजे ती. असं बारकावा त्यातला आहे. तो उच्चारांवर खूप आहे, येस आधारित आहे. संस्कृत मध्ये पर्टिक्युलरली आहे ते तसं नैसर्गिक भाषा असल्यामुळे तसं आपोआप जसा उच्चार तसंच लिहिलं पाहिजे,
जसं लिहिलं तसंच लिहिलं बोललं पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये फरक नाहीये. ओकेच. बरोबर. थँक्यू. आता इथे हे नाही वाटतं का? ठीक आहे, डिस्प्लेचं नाहीच आहे याच्यामध्ये. ओके. आता ही ऍक्च्युअली अभ्यासाकरता वाक्य आहे, पण आपण याला वाचूतच, कारण उत्तरं दिलेली आहे याच्यामध्ये त्यांनी. शुभदा कुलकर्णी, तुम्ही किती वाजता? 3 वाक्य वाचा पहिली. सर मी वाचू का? वेदश्री का? कोण? वेदश्री का? कोण हो बोललं? सर. हो सर. वाच. अच्छा, तिला वाचू द्या सर, मी नंतर वेदश्री वाचू द्या. चालेल. हो. तस्य कृष्कस्य नाही. बलिवर्धः हा बोल. कृष्णः अस्ति तो हे तस्मिन् दुसरं वृक्षे. नाही थांबतो, घाई नको करू. तस्य काय वाचलं पुढे सर? कृष्कस्य. कृष्क नाही, ते कृषकस्य. कृषकस्य. कृषक म्हणजे शेतकरी. तस्य म्हणजे हो. त्या. कृषकस्य म्हणजे शेतकऱ्याचा. कृषकस्य. हा. बलिवर्धः. बलिवर्धः कृष्णः अस्ति. म्हणजे काय? त्या शेतकऱ्याचा बैल काळा आहे. त्या शेतकऱ्याचा बैल, बलिवर्धः बैल, कृष्ण म्हणजे काळा आहे. हो. ओके. पुढचं वाच. तस्मिन् वृक्षे हरितानि पत्राणि सन्ति. आम्रफलम रक्तम अस्ति. ठीक आहे. ओके. आता थांब. आता तस्मिन् वृक्षे. वृक्ष म्हणजे काय? झाड. झाडावर. वृक्ष म्हणजे झाड. वृक्ष हा म्हणजे झाड. वृक्षे सप्तमी. त्या वृक्षात. तस्मिन् म्हणजे त्या झाडात किंवा झाडावर. हरिताणी. हरिताणी म्हणजे हिरवी. हे बहुवचनी आहे. पत्राणी. पत्र म्हणजे पान झाडाचं. पत्राणी म्हणजे अनेक पाने. अनेक पाने पत्राणी झाल्यामुळे काय झालं? ते हरितहचं हरिताणी झालं. ते हरिताणी पत्राणी म्हणजे हिरवी पाने. संती म्हणजे आहेत, बहुवचन. तस्मिन वृक्षे त्या झाडावर हिरवी पाने आहेत. ओके. पुढचं तिसरं सांग मला, सोपं आहे आता मला. आंबा रक्तम म्हणजे सर अलीकडचा कंस वाच. छोटा कंस वाचतो. काय लिहिलं? आंबा लाल आहे. आंबा लाल आहे. आम्रफलम रक्तम अस्ति. आम्रफलम रक्तम अस्ति. हो. तर हे संस्कृत मध्ये रक्तमचा अर्थच लाल होतं. ओके. हो. राईट. थँक्यू. आता शुभदा कुलकर्णी. अहम नीलम कमलम पश्यामी. मी निळे कमळ पाहतो. आता इथे तुमचं तो मागे तुम्ही विचारलं होतं मागे, नील कमलम कमलम. ते नीलमच यायला पाहिजे ना मागे पण. नाही, मी पुन्हा कन्फर्म करतो. ठीक आहे. ओके. ठीक आहे. नीलम सह श्वेतस्य अश्वस्य उपरी तिष्ठती. तो पांढऱ्या म्हणजे पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर नाही घोड्याच्या वर तिष्ठती. थांबतो. उभा थांबतो. अहम नवीनम गृहम पश्यामी. मी नवीन घर पाहतो. ओके. गुड. आता इथं चौथं जे आहे ते अहम नीलम कमलम पश्यामी. याच्या आधी आपल्याला जे गेलं तिथं आपल्याला शंका आली होती. इथं नीलम कमलम असं पाहिजे. कुठे गेलं वरती तिकडून. हे इथे पश्यामी जले नील कमलम. तर हे नीलम पाहिजे का असं एक शंका आपल्याला आली होती. तर माझ्या मतानं हे नील कमलम हे एकच असलं पाहिजे. पण तरी पण बघू आपण त्याला नीलम कमलम आहे का ते. इथे मात्र त्यांनी दिलंय सरळ. ह्या सगळ्या वाक्यांवरनं म्हणजे
ज्या त्याच्यावर ह्याच्यासाठी आपण तो रंग वापरतोय हो हो तेच हे लागणार त्याला ना, म्हणजे जसं त्याप्रमाणे त्याप्रमाणे श्वेतस्य बदलेल ते. हा 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 तसं ऍक्च्युअली नीलकमल हे सुद्धा वेगळं आहे, पण ठीक आहे, बघू आपण कन्फर्म करू त्याला एकदा. हम्म. हम नीलम कमलम पश्यामी. मी निळं कमल पाहतो. हे सोपं आहे. कमलम प्रमाणे नीलम झालं. सह श्वेतस्य अश्वस्य उपरी तिष्ठती. आता ही जी वाक्यरचना ही टिपिकल आहे. तो घोड्याच्या वर थांबतो, म्हणजे ऍक्च्युली बसलाय तिथं घोड्याच्या वर, पण त्याचं वाक्य तिष्ठती आहे, क्रियापद जे तिष्ठती झालं तिथे. उपरी तिष्ठती, उपरी म्हणजे वर, आणि अश्वस्य उपरी, घोड्याच्या वर थांबला आहे, बसला आहे. आता ह्याचं जे आहे विशेषण ते श्वेत आहे. त्याचा रंग जो आहे तो श्वेत आहे. मग श्वेत हे रंग आहे आणि त्याचबरोबर हे अश्वाचं विशेषण पण आहे. आणि विशेषण जे आहे ते त्या नामाप्रमाणे किंवा त्या कर्माप्रमाणे बदलतं. म्हणजे अश्वस्य असेल तर इथे पण श्वेतस्य होतं, असं मराठीत होत नाही. म्हणजे पांढऱ्याच्या घोड्याच्या वर असं म्हणत नाही आपण, पांढऱ्या घोड्याच्या वर. पण संस्कृतमध्ये श्वेतस्य अश्वस्य उपरी, श्वेत अश्वस्य उपरी म्हणत नाही आपण इथे. हा फरक फक्त आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की तो श्वेतस्य अश्वस्य. आता इथे काय समजा नपुसक लिंगी असतं, श्वेतम पुष्पम असं आलं असतं, तर इथं श्वेतस्य अश्वस्य उपरी हे बघायचं. अहम नवीनम ग्रहम पश्यामी, हे ग्रहम असल्यामुळे नवीनम झालं. जेव्हा जेव्हा आपण एखादं विशेषण वापरतो त्यावेळेला ते विशेषण कोणाकरता वापरतो आणि त्याचे आपण कोणती विभक्ती वापरतो त्याप्रमाणे त्या विशेषणाची विभक्ती बदलली पाहिजे. हा मुद्दा आहे यातला. म्हणजे जसं दुसऱ्या वाक्यामध्ये तस्मिन वृक्षे, तिथे जर आपण श्वेत आणि पुष्प आणि संती असं पण म्हणू, असं येईल का म्हणजे बरोबर? हो, होईल ना. पत्रम सुद्धा नपुसक लिंगी आहे, पुष्पम सुद्धा नपुसक लिंगी आहे. इथे समजा एखादा जर पुल्लिंगी शब्द असता, काय म्हणता येईल त्याला आता, तस्मिन वृक्षे पक्षी, ते सुद्धा हेच झालं असतं. फलम सुद्धा नपुसक लिंगीच आहे, नपुसक लिंगीच होते. हो, त्यामुळे ते फल आणि हरित आणि किंवा रक्त आणि फल आणि असं झालं असतं ते. बघू एखादं पुल्लिंगी आलं पुढे पाहू. आता इथे 7वं जे आहे, सह अस्मिन विशाले क्रीडांगणे क्रीडती. अस्मिन म्हणजे ह्या, अस्मिन विशाले. आता हे क्रीडांगणे, क्रीडांगणम, याचं क्रीडांगणे त्या क्रीडांगणावर खेळतो म्हणून क्रीडांगणे सप्तमी आलं. विशाल हे ते त्याचं विशेषण म्हणून विशाले झालं. असा शब्द आधी गेलाय विशाले आपल्याला. अस्मिन हे ह्या, अस्मिन देशे, अस्मिन प्रदेशे, तर हे अस्मिन विशाले क्रीडांगणे, ह्या मोठ्या क्रीडांगणावर तो खेळतो. ओके. आता इथे हे सोपं आहे, तसं आपण फक्त वाचूया त्याला. जयमाला मॅम, पहिले 4. मम माता तत्र तिष्ठती गमिष्यती लेखिष्यती. म्हणजे असं वाचू का प्रत्येक वाक्य? मम माता तत्र तिष्ठती, मम माता. नाही, एवढं करू. उद्देश काय याचा की इथे रिकाम्यामध्ये काय भरलंय यांनी, हे क्रियापद भरलंय. म्हणजे तुम्ही कुठलंही क्रियापद भरू शकता. तिष्ठती असू शकतं, गमिष्यती, लेखिष्यती, काही असू शकतं. एनी वन ऑफ युअर चॉईस. तर इथे